काही घटना अशा असतात ज्या केवळ बातम्या उरत नाहीत, तर त्या समाजाच्या काळजावर कधीही न भरणारी जखम देऊन जातात. पुण्याच्या नसरापूरमध्ये 3.5 वर्षाच्या एका चिमुकलीसोबत जे घडलं ते ऐकून दगडालाही पाझर फुटेल. खेळण्या बागडण्याच्या वयात एका नराधमाने त्या कोवळ्या कळीचा श्वास कायमचा खुडून टाकला. ती निष्पाप केवळ 3.5 वर्षाची होती. चेहऱ्यावर निरागस हास्य, हातात छोटी खेळणी आणि मनात जगाबद्दलचे कुतूहल. सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी ती आपल्या मामाच्या गावी नसरापूरला आली होती. कोणाला ठाऊक होतं की ही तिची शेवटची सहल ठरेल. दुपारची वेळ होती. ती घराच्या अंगणात खेळत होती. 1:30-2 वाजेपर्यंत ती सगळ्यांच्या डोळ्यासमोर होती. पण 5च मिनिटात काळ आला होता. एका नराधमाने तिला "चल तुला वासरू दाखवतो" असं म्हणून गोट्याकडे नेलं. त्या लहानग्या जीवाला काय माहिती की वासरू दाखवण्याच्या बहाण्याने तिला मृत्यूच्या जबड्यात ओढलं जातंय. CCTV फुटेजमध्ये तो दुपारीच्या सुमारास तिला घेऊन जाताना दिसला. तिथे तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून तिची निगरून हत्या केली आणि मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला. 5 मिनिटाची ती चूक आणि कायमचा विरह. CCTV फुटेजमध्ये जेव्हा तो नराधम तिला घेऊन जाताना दिसला तेव्हा काळजाचा ठोका चुकला. नातेवाईक हळहळत म्हणत होते, "आमची 5च मिनिटं चूक झाली. जर आम्ही बाहेर असतो तर तिची सुटका झाली असती." त्या गोठ्याच्या मागे जिथे शांतता असायला हवी होती, तिथं त्या नराधमाने माणुसकीला लाजवेल असं कृत्य केलं. तिची चूक काय? फक्त एवढीच की तिने त्या नराधमावर विश्वास ठेवला. त्या नीच नराधमाचे नाव भीमराव कांबळे. हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्याने यापूर्वी त्याच्या सख्ख्या भावाच्या मुलीवरही अशाच प्रकारचे अत्याचार केले होते. 1998 मध्ये त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता आणि 2015 विनयभंग व पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले होते. भावाच्या मुलीवरही अत्याचाराच्या गुन्ह्यात त्याला येरवडा कारागृहात 4 वर्ष शिक्षा भोगावी लागली होती. आज नसरापूरच्या प्रत्येक घरातील आई रडते. प्रत्येकीच्या मनात एकच भीती आहे, उद्या माझी मुलगी सुरक्षित असेल का? तिथल्या महिलांचा आक्रोश सुन्न करणारा आहे. त्या आर्तसादेने म्हणतात, "आम्हाला लाडकी बहीण योजना नको, आम्हाला आधी सुरक्षा द्या." ज्या ठिकाणी त्या नराधमाने माझ्या चिमुकलीचा जीव घेतला तिथेच त्याला फाशी द्या. धक्कादायक बाब म्हणजे तो आरोपी सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर आधीच 2 अत्याचाराचे गुन्हे दाखल होते, तरीही तो समाजात मोकळा फिरत होता. हा प्रश्न आज संपूर्ण व्यवस्थेला विचारला जात आहे. मित्रांनो, ही घटना आपल्याला खूप काही शिकवून जाते. पालकांनो, सतर्क राहा. मुलांच्या अवतीभवती कोण आहे यावर लक्ष असणे अनिवार्य आहे. मुलांचा कोणावरही सहज विश्वास बसतो, पण आपण सतर्क राहणे ही काळाची गरज आहे. जोपर्यंत अशा नराधमांना भर चौकात कठोर शासन होत नाही, तोपर्यंत अशा विकृती थांबणार नाहीत. कायद्याचा धाक उरला नसेल तर तो निर्माण करण्याची वेळ आली आहे. आपल्या गल्लीत, आपल्या गावात एखादी संशयास्पद व्यक्ती दिसल्यास किंवा लहान मुलांसोबत कोणी गैरवर्तन करत असल्याचे आढळल्यास गप्प बसू नका. तुमचा एक आवाज कोणाचे तरी प्राण वाचवू शकतो. शेवटचं इतकंच, ती चिमुकली आता परत येणार नाही, पण तिला न्याय मिळवून देणं आणि उद्याच्या पिढीला सुरक्षित वातावरण देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.